राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत भेट घेतली. मोदी साहेब तुमच्याशी काय बोलले, काय चर्चा झाली? किती मिनिटं चर्चा झाली साधारण? काय एक 5 मिनिटं चर्चा झाली. मोदी साहेबांना विचारलं शेती कशी करता काय. पवार साहेब तर माझ्या शेतात येऊन गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही मोदी साहेबांना डाळिंब दिले. ते म्हणजे शेतकरी, मी पण एक शेतकरीच आहे, मला पण आवड आहे. साहेबांना तर खूपच आवड आहे त्याच्या पलीकडचे पवार साहेबांना. नाही, पण महत्वाचं म्हणजे आपण कुठल्या जातीचे डाळिंब होते? भगवा जातीचे डाळिंब होते. भगवा जातीचे डाळिंब मी विचारतो पूर्ण तुला. हां. कुठल्या जातीचे डाळिंब होते? त्यानंतर शरद पवारांनी तुमचा कसा संपर्क आला आणि शरद पवारांनी कसं तुम्हाला तिथे PM कडे घेऊन गेले? हां शरद पवार साहेब माझ्या शेतामध्ये येऊन गेलेले आहेत किंवा शेतीविषयी माझी सारखी चर्चा पवार साहेबांची राहते. फक्त शेतीविषयीच चर्चा राहते. नंतर आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी दिल्लीला बोलवलं, सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी. आणि नंतर तिथं आम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांना, उपराष्ट्रपती साहेबांना डाळिंब दिले. आपल्या शेतातले डाळिंब जे आहेत हां आपल्या देशाचे पंतप्रधान खातात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हां. एक शेतकरी म्हणून काय भावना आहे? खुशी तर एवढी मोठी म्हणजे बरं, बोला आपलं तुमच्या मनात जे असतं ते बोला. घरच्यांना काय वाटलं? तुम्हाला फोन आले असतील? घरच्यांना जर स्वप्नात पण नसेल की इथपर्यंत जाईल किंवा असे भेटेल काय, पण हे सगळं पवार साहेबांना आम्हाला तिथपर्यंत नेल्यानंतर एवढी खुशी झाली की सांगायसारखी नाहीच. म्हणजे तुम्ही तुमचे शेतकरी आहात, शेतीचे ते मुद्दे ठेवले गेले का? हा शेतीचे मुद्दे ठेवले गेले. काय ते थोडं एक्सप्लेन डिटेलमध्ये सांगा. आम्हाला मार्केटिंगची व्यवस्था झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, किंवा त्याच्यावरचे जे काही रोग आहेत त्याच्याविषयी थोडीशी चर्चा झाली. आणि कसे तुमच्या शेतीमध्ये किती डाळिंबाची एकर किती तुमची शेती आहे शेती आणि करता? किती वर्षापासून शेती करतात? किती उत्पन्न आणि येते? साधारण कोणत्या जातीचे डाळिंब तुम्ही शेतामध्ये करता? 97 सालापासून डाळिंबीची शेती आहे. सुरुवातीला गणेश होते, नंतर भगवा व्हरायटी नवीन आली, त्याला मार्केटमध्ये डिमांड आलं, नंतर भगवा हीच व्हरायटी पुढे घेऊन आलो. आणि export किती एकरी केली जाते? उत्पादन होतं? 20 एकर आहे. हां. उत्पादन क्लायमेटच्या ह्याच्यानुसार खालीवरती होतं. म्हणजे किती export उत्पन्न होतं करतात? साधारणतः? 120 ते 170 टनापर्यंत जातं 20 एकरामध्ये. त्याचं बाजार मूल्य किती असतं? बाजार मूल्य बाजारभावाप्रमाणे कमी जास्त पण राहते. ह्यावेळेस मला 118 रुपयाने रेट भेटला. म्हणजे किती झाले साधारणतः? 120 टन गेले ह्यावेळेस. चालेल. आणि हा प्रश्न होता की भगवा जो केला तुम्ही त्याच्यामध्ये तोच का करावा? कारण महाराष्ट्रामध्ये हवामान भगव्यासाठी चांगलं असतं का? नाही, वातावरण तर महाराष्ट्रातलंच सगळ्यात चांगले. म्हणजे राजस्थान, गुजरात, कर्नाटक इथं पण शेती होती, पण महाराष्ट्रातल्या डाळिंबाला वातावरण पोषक आहे. एक्सपोर्ट किपिंग क्वालिटी काय म्हणतो, जास्त दिवस टिकतं ते डाळिंब. इतर निर्यात करता आपण? हा निर्यात पण करतो. किती यावर्षी किती निर्यात केली आपण? 80-90 टन गेलं. ठीक. तुम्ही बोला थोडं. थोडं तुम्ही बोला, तुमचं नाव सांगा. विचारतो एक थोडं बिलावा. आणि ह्याचं श्रेय एक मिनिट पवार साहेबांना जातं.